विशाळगडावरती झालेल्या तोडफोड आणि दगडफेकीनंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाला भेट दिलेली आहे। तोडफोड झालेल्या घरांची अजित पवारांनी पाहणी केली आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याआधी गडाच्या पायथ्याशी तोडफोड आणि दगडफेक करण्यात आलेली होती। यानंतर काँग्रेस खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटलांनी स्थानिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला होता। यावेळेला स्थानिकांनी आपल्या व्यथा मांडल्यात। तर आज उपमुख्यमंत्र्यांकडून सुद्धा या भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। विशाळगडावरती झालेल्या तोडफोड आणि दगडफेकीनंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप आपल्याला बघायला मिळालेले आहेत। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाला भेट दिली आणि तिकडच्या नागरिकांशी संवाद सुद्धा साधले। आपण कोल्हापूरच्या विशाळगडाची आपण दृश्य पाहतो, या ठिकाणी अजित पवार स्थानिकांशी संवाद साधतायत। तोडफोड झालेल्या घरांची अजित पवारांनी पाहणी केली आणि तिथल्या स्थानिकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। अतिक्रमण हटवण्याआधी गडाच्या पायथ्याशी तोडफोड आणि दगडफेक झाल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर काँग्रेस खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी स्थानिकांच्या भेटी घेतल्या होत्या आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला होता। तर आज अजित पवारांकडून सुद्धा या भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। तर विशाळगडावरील अतिक्रमणावरून नेत्यांमध्ये कशी जुंपली ते सुद्धा पाहूया। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो हौदोस आणि जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आणि शब्दामध्ये कुठल्याही शब्दामध्ये करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारची ती घटना होती। मुळात ही घटना सरकार प्रायोजित होती हे आता लपून राहिलेलं नाही। हा सर्व ह्याच्यामुळे सगळे स्पष्ट होतोय की सरकारच्या ह्याच्या पाठीमागे छुपा समर्थन आहे। जसा इथे सांगण्यात आलाय की विजय भाऊनी जसं सांगितलं की हा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आणि मागच्या लोकसभाच्या निवडणुकामध्ये त्यांच्या पायाखालची बाळू जे सरकलेली आहे आणि पुढच्या निवडणुकाला डोळे समोर ठेवून ही अशी प्रकारची दंगली घडवण्याची साजिश या राज्यामध्ये सुरू झालेली आहे। जर कोर्टामध्ये केस आहे तर अतिक्रमण हटवण्याची प्रोसिजर असते, पण त्याच्या नावाखाली दंगल करायची, वर अतिक्रमण तोडण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी कारवाई करायची आणि त्याच्यामध्ये ही कारवाई 8 दिवसापासूनची जी चर्चा सुरू आहे ज्याच्याबद्दल आमच्या सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे। आज आम्ही विरोधी पक्ष नेत्यांबरोबर यासाठी बसलेलो आहोत की राज्य सरकारवर किती विश्वास ठेवावा हा आता आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे। जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करणं, समाजामध्ये त्या ठिकाणी सामाजिक सलोखा दूर करणं, ह्या व्यतिरिक्त या राज्य सरकारने केलंय काय हा आता आम्हाला प्रश्न निर्माण झालाय। चौकशी होईल म्हणून सांगितलं, शांततेचं आव्हान केलेलं आहे। गेले 3 दिवस मी शांततेचं आव्हान करतोय। आता आमचे परवा आता इंडियन अलायन्स गेली होती आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या दोन्ही मुस्लिम आणि हिंदू लोकांना मदत करणं, त्यांना सावरण्यासाठी धीर देणं हे काम आपल्याला प्राधान्यानं करावं लागेल आणि अशी घटना घडणार नाही म्हणून प्रशासन चोख काळजी घेईल। तर विशाळगडावरच्या भेटीनंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। माहिती नाही, सगळ्यांना असं वाटलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे। न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळं एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असल्यावर शेवटी आपल्या इथं न्यायव्यवस्थाच महत्त्वाची भूमिका घेत असते। उद्या कंटेम होईल अशाही पद्धतीनं प्रशासनाला अधिकाऱ्यांना भीती वाटत असते। नंतर उलट प्रशासनाने त्याच्यात बारकाईनं लक्ष आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आत्ताच्या एसपीनी, आत्ताच्या इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं, एजीचा सल्ला घेतला, इतरांचा सल्ला घेतला। त्याच वेळेस ही गोष्ट पुढे आल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्याचा ताबडतोब प्रयत्न झाला। 8 दिवस आधी तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, आज नेमकं विशाळगडावरती काय घडलेलं आहे? आज अजित पवारांनी सुद्धा भेट दिलेली आहे। अमित, अगदी बरोबर आहे। अजित पवार अजूनही त्याच विशाळगड येथील गजापूर या गावामध्ये सध्या आहेत। तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधताना पाहायला मिळत आहेत। मी काही दृश्य देखील दाखवतो। आपण जर बघितलं तर समोरच अजित पवार आहेत, तर त्यांना इथले नागरिक जे ते अजूनही माहिती जी आहे ती देताना पाहायला मिळते। जवळपास 1 तास याच कोल्हापुरातल्या विशाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या या मुसलमानवाडी या गावामध्ये त्यांनी भेट दिली होती आणि
इथल्या नागरिकांशी खरं तर बातचीत देखील केलेली आहे आणि त्यांना एक भरीव मदतीचं देखील आश्वासन या सर्वांना दिल्याच देखील पाहायला मिळते. आपण हे दृश्यांमध्ये पाहतोय अजित पवार अजूनही त्या ठिकाणी त्यांना नागरिक जे ते बातचीत करतायत. याच गावातून आम्ही बघितलं तर आता अजित पवार जे ते निघतायत. सर्वांनाच दिलासा दिलेला आहे. जे नुकसान झालेले आहे त्या सर्वच नुकसानग्रस्त नागरिकांची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे. प्रत्येकाला एक दिलासा देण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातंय. जे घडलं ते अतिशय चुकीचं आहे आणि अशा पद्धतीची घटना जी आहे ती निश्चित शेखर, त्यामुळे अजित पवारांची भेट सुद्धा महत्त्वाची म्हणावी लागेल. धन्यवाद.